एल निनोमुळे यंदा दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे भीमा नदीत पाणी सोडण्यावर निर्बंध आहेत। तरीही आषाढी वारीसाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी आषाढी वारी दरम्यान भीमा नदी पाणी सोडावे असे लेखी पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देऊन विनंती करणार असल्याची माहिती सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज पंढरपुरात दिली। चंद्रभागा नदीत पाणी नसल्यामुळे भाविकांची स्नानाची गैरसोय होत आहे। आषाढी वारीसाठी विविध संतांच्या पालख्या पंढरपूरकडे निघू लागलेत। आतापासूनच वारकऱ्यांची गर्दी वाढू लागली आहे। चंद्रभागेत स्नानासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याची मागणी होत आहे। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करणार असल्याचे सांगितले। श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती जतन आणि संवर्धनाच्या कामाचा विषय न्यायप्रविष्ट आहे। न्यायालयाने जतन आणि संवर्धनाच्या कामाला परवानगी द्यावी अशी आम्ही विनंती करणार आहोत। आषाढी पूर्वी परवानगी मिळाली तर ठीक, अन्यथा आषाढी नंतर आम्ही मूर्ती जतन आणि संवर्धनाचे काम सुरू करू असेही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले। विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची झीज झाल्याने लवकरात लवकर मूर्तीवर लेपन प्रक्रिया करावी असा सल्ला भारतीय पुरातत्व विभागाने मंदिर समितीला दिला आहे। त्यानुसार मंदिर समितीने लेपन प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता। तथापि राष्ट्रीय मंदिर महासंघाचे गणेश लंके यांनी मूर्तीवर लेपन प्रक्रियेऐवजी आयुर्वेदिक वज्रलेप करावा अशी याचिका येथील कनिष्ठ दिवाणी न्यायालयात केली होती। त्यावर न्यायालयाने मूर्तीवर रासायनिक लेपन प्रक्रिया करण्यास अंतिम स्थगिती दिली आहे। यावर मंदिर समितीने या विरोधात वरिष्ठ जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे। यावर सध्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे। दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मूर्ती जतन संवर्धन कामाबाबत पत्रकार परिषदेत भाष्य केले। पालकमंत्री गोरे म्हणाले, विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया न करता पारंपरिक पद्धतीने जतन आणि संवर्धन केले जावे अशी मागणी वारकरी संप्रदायातील काही मंडळींनी केली आहे। या विरोधात त्यांनी न्यायालयात याचिका केली आहे। न्यायालयाने रासायनिक प्रक्रियेला स्थगिती दिली आहे, मात्र मूर्ती जतन आणि संवर्धनाचे काम करणे गरजेचे आहे। यात स्वतः जिल्हाधिकारी यांनी लक्ष घातले आहे। त्यामुळे हे काम लवकरात लवकर हाती घेतले जाईल असेही मंत्री गोरे यांनी स्पष्ट केले।